बारामती सुनेत्र पवारांचा आज जनता दरबार। मागे झालेल्या जनता दरबाराला मोठी गर्दी झाली होती। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड। भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, 32 दिवसांच्या सहलीनंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिवमध्ये परतणार। महायुतीचाच जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती। भाजपची एसआयआर संदर्भात महत्त्वाची बैठक होणार। 17 मार्च रोजी भाजपकडून संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। भाजपचे सर्व आमदार, महापौर, उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूक मार्गदर्शन करणार। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आज शिवराय संचलनाचं आयोजन। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार। फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल ते गेटवे ऑफ इंडिया प्रवेशद्वारापर्यंतचा परिसर भगवामय। नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार। स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला जाणार। 2025-26 ला आर्थिक वर्षाचा 5,438 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता। यावर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन आयुक्त नेमकं काय धोरण आखणार याकडे लक्ष। मुंबईत गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मनसे आक्रमक। मुंबादेवी विभागामधील विविध गॅस एजन्सीला मनसेकडून निवेदन। युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याची मनसेची तक्रार। पुण्यामध्ये एमएनजीएल कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार। पुणे शहरामध्ये 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन आहेत। एमएनजीएल प्रशासनाची माहिती। पुणे शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमामध्ये सुरू। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती, पुण्यामध्ये रोज 10,000 घरगुती सिलेंडर वितरित। 80% बुकिंग ही सिलेंडर ओटीपी प्रणालीद्वारे सुरू। बदलापूरमध्ये टीओडी मीटर विरोधात नागरिक आक्रमक। मीटर बदली करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा नागरिकांचा आरोप। बदलापूरच्या फुलोरा सोसायटीमधला प्रकार। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दमदाटी केल्याचा आरोप। आखाती देशांमध्ये जाणाऱ्या भाज्यांची निर्यात ठप्प। 1,681 कोटींचा व्यापार संकटात। आखाती देशांमध्ये लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला मोठी मागणी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातीवर परिणाम। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। गॅस एजन्सी बाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बंदोबस्त। गॅस एजन्सीच्या बाहेर पोलीस आणि होमगार्ड पथक। अनेक गॅस एजन्सीच्या माध्यमातून पोलीस संरक्षणाची मागणी। भंडाऱ्यामध्ये प्लास्टिक पॅकेजिंग उद्योग संकटात। कच्चा माल महागल्यामुळे प्लास्टिक बॉटल पॅकेजिंगचा खर्चही निघेना। इराण इस्रायल संघर्षाचा लहान मोठ्या उद्योगांवर परिणाम। कल्याणपूर्वमध्ये अनधिकृत मदरसा बांधकामावर पालिकेची धडक कारवाई। पोलीस बंदोबस्तामध्ये वाढीव बांधकामावर कारवाई। शहरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोहीम सुरू राहणार असल्याचा प्रशासनाचा इशारा। नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे दिनेश घुगे आणि संगीता बागुल यांची नियुक्ती। घुगे आणि बागुल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं बिनविरोध निवड। गोंदियामध्ये चेन स्नॅचिंग आणि बॅग चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी जेरबंद। आरोपींकडून 3 गुन्ह्यांचा उलगडा। 4 अल्पवयीन मुलांकडून जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। नागपूरच्या काटोलमधील एसबीएल कंपनीच्या 6 संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये 1 मार्चला स्फोट झाला होता। या स्फोटामध्ये आतापर्यंत 24 कामगारांचा मृत्यू। पोलिसांनी एकूण 32 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा पाहणी। एटीएसचे अतिरिक्त महासंचालक नवल बजाज आणि फोर्स 1चे अतिरिक्त महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी।